त्या एखाद्या व्यक्तीच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर तुम्ही लग्नाचं बघायला चालू केलात, हां, हां. ज्यावेळेस तिला स्थळ येणारच नाहीत, अशा पिरियडमध्ये चालू केलात, तर ऑब्व्हियसली लग्न ठरणारच नाहीये त्यावेळेस. योग्य काळ, योग्य वेळ जर आला, तशी इयर्स पण असतात न्यूमरोलॉजीमध्ये. आम्ही अच्छा. बघतो, चेक करतो. हां, हां. त्यावेळेस जर लग्न बघायला चालू केलं, तर बेटर राहतं. बिझनेसचं पण तसंच आहे. बिझनेस पण चालू करण्याचे पर्टिक्युलर इयर असतात. त्या व्यक्तीला बरोबर. फेवरेबल जे इयर असतात, त्याच्यामध्ये जर हां. बिझनेस चालू केला, तर तो ग्रोथला जाईल. हं, जर हं, तुम्ही हं. फेवरेबल इयर नसेल आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बिझनेस चालू केलात, हं. तर मग काय होतं ना, लॉसेस व्हायला लागतात. ओके. मग आपण थकतो, कंटाळतो आणि तो बिझनेस शट करून टाकतो. 16 तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे, त्याला जर बघितलीस ना, तर मागच्या जन्मी त्यांनी देवाची अवहेलना केलेली असते किंवा धर्माची अवहेलना ओके, केलेली असते. ओके. सो ते क्लिअर करण्यासाठी त्यांचा आता जन्म जन्म झालेला आहे. झालेला आहे. सो त्यांचा बदला दुसरं कोणी घेत नसतं. त्यांचा बदला युनिव्हर्सच घेत असतं. सध्या रिसर्चमध्ये असं बघायला मिळालेलं आहे, की 70 ते 80% लोकं चुकीच्या प्रोफेशनमध्ये आहेत. म्हणून ते स्ट्रगलिंग लाईफमध्ये आहेत. म्हणजे जर तुम्ही त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम हो, येतो. हो. येतो. जर हां, तुम्ही हां, याचा हां. आधार घेऊन जर तुमचा ऑब्व्हियसली करियर प्रोफेशन चूज चूज केला, तर केलं. तुम्हाला एवढा स्ट्रगल येणार नाहीये. सोशल मीडियाचे जे प्रोफाईल आहेत आजकालच्या लोकांच्या, अच्छा. तर त्याच्यामध्ये जे नंबर्स यूज करतात किंवा त्याच्यामध्ये जे नेम यूज करतात, त्याचा इफेक्ट त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरती किंवा कशावरती असा पडत असेल का? जसं लेडीजमध्ये नाव चेंज केलं जातं लग्न झाल्यावरती वगैरे, तर त्याचा इफेक्ट काही वेगळा पडतो का? हो, पडतो. 100%. बघ लग्न झाल्यानंतर जर त्यांची नावं चेंज झालेत ना, त्यांच्या स्वभावामध्ये पण थोडासा बदल तुला दिसून येईल. ओके. नमस्कार मंडळी. जसं की आजच्या पॉडकास्टमध्ये आपण खूप गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. न्यूमरोलॉजीवरती जन्मतारीख, जन्मतारखेनुसार तुम्ही कोणकोणत्या उपासना केल्या पाहिजे, तेही आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेलं आहे. अजून कार्मिक नंबर काय असतं, परत कुवा नंबर काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तरी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स नक्की कळवा. आणि तुम्हालाही तुमच्याविषयी जाणून घ्यायचं असेल, तुमच्या डेटनुसार, तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मॅडमचा नंबर दिलेला आहे. तर नक्कीच तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत आहेत शांभवी साळुंखे मॅम, ज्या एक न्यूमरोलॉजिस्ट आहेत. नमस्कार मॅडम. खूप खूप नमस्ते. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. नमस्ते. पहिला प्रश्न माझा हाच असेल, की अंकशास्त्र म्हणजे काय? अंकशास्त्र म्हणजे ऑब्व्हियसली अंकशास्त्र ह्या शब्दातच तुझं उत्तर आहे. बरोबर, अंकांचं शास्त्र. बरोबर. नंबरचं जे शास्त्र आहे त्याला आपण अंकशास्त्र म्हणू हां, किंवा हां, हां. ज्या शास्त्रामध्ये अंकांचा अभ्यास केला जातो, हां, हां. हे शास्त्र अंकशास्त्र. हां, हां, हां. ठीक आहे. मग बरोबर. याच्यामध्ये मग सगळ्याच प्रकारचे अंक आले. तुमची जन्मतारीख आली, तुमचे हं, नाव हं, हं. आलं, तुमचा मोबाईल नंबर, गाडी नंबर, फ्लॅट नंबर, सगळ्या नंबर्सचा जो अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. तर मग आज आपण सगळ्याच विषयांवरती डिस्कस करू जसं तुम्ही सांगितलं. तर आपण सुरुवातच जन्मतारखेपासून करूया. जन्मतारीख आणि न्यूमरोलॉजी ह्याचं कनेक्शन कसं? हे थोडंसं आपल्याला एक्सप्लेन करा. न्यूमरोलॉजीमध्येच आपण जन्मतारखेचा अभ्यास करतो. बरोबर. बरोबर आहे. तर या जन्मतारखेचा अभ्यास करणारे शास्त्रालाच न्यूमरोलॉजी म्हटलीस तरी काही हरकत हां, नाहीये. हां, हां. ठीक आहे. बरोबर, सो याच्यामध्ये आपण एखाद्या व्यक्तीचा जो जन्म आहे, बरोबर. तो बघ अ, म्हणजे असं ठरवून नाही, आता सी सेक्शन आलेलं बरोबर, आहे. बरोबर. तरी हो. पण ठरवून आपला जन्म त्या तारखेला होत नसतो. काही नाही. ना काहीतरी आपण त्या तारखेला जन्मलो आहोत. याचा अर्थ काही ना काहीतरी आपल्या काय बरं म्हणतात, की ग्रह आपल्यावरती त्यावेळेस इफेक्ट करत असतात हं, किंवा हं, त्या हं. तारखेचे आपण गुणधर्म घेऊन जन्माला येतो. बरोबर, बरोबर. ठीक आहे. आता सी सेक्शन होतं किंवा बाळाचा जन्म करतं ते नॉर्मल हो, डिलिव्हरीच्या ऐवजी सी हो. सेक्शनच हो, जास्त होतं. हो, मग हो. डॉक्टर लोक आजकाल विचारतायत, की बाबा तुमच्या तारखा काढून आणा, तुम्हाला कुठल्या तारखेला सी सेक्शन करायचं हां, आहे. हां, हां, पण हां. तरी पण सांगते, की जन्म आणि मृत्यू आपण आपल्या हातामध्ये घेत नाहीये. त्याला ज्यावेळेस जन्माला घालायचं असतं ना, त्याच वेळेस तो त्याच वेळेस जन्माला होतो. घालतो. बरोबर. ठीक आहे. भले डॉक्टरांना आपण सी सेक्शनसाठी तुम्ही तारखा काढून द्या. पण जर त्या तारखेला जर त्याला जर घालायचं नसेल जन्माला, तर त्या बाळाला, नाही होणार. तर काही ना काही काहीतरी इमर्जन्सी तरी येते, बरोबर, बरोबर. की लवकर करावं हं, लागतं हं, 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 हं. किंवा काही वेळा असं होतं, की डिले करायला हं, लागतं, हं, हं. थांबावं लागतं. बरोबर. ठीक आहे. सो जन्मतारीख ही अशी आहे, जी आपण कधी बदलू शकत नाही. नाव हं. बदलू शकतो, जन्मतारीख बदलू शकत नाही नाही. आणि ह्याचा जो आपला अभ्यास आहे, ह्याचा अभ्यासच करणारच शास्त्र म्हटलीस तरी सुद्धा हं. अंकशास्त्र काही हरकत नाही. बरोबर. ठीक आहे.
पण जन्मतारखेनुसार आपण जे भाग्यांक आणि मूलांक जे बघतो, ते कसं बघितलं जातं? ठीक आहे. मग जन्मतारखेमध्ये भाग्यांक आणि मूलांक जो आहे, तो जास्त करून महत्त्वाचा आहे. ओके. भाग्यांक आणि मूलांकावरून आपल्याला काय करता येतं, की टेंटेटिव्ह एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्या बरोबर. व्यक्तीनं कुठल्या फील्डला गेलं पाहिजे, थोडी बहुत आपल्याला माहिती मिळते. मी असं म्हणत नाही, की जन्मतारखेमध्ये भाग्यांक आणि मूलांक बघून तुम्ही पूर्ण तुमची लाईफची स्टडी करू शकता किंवा बरोबर, बरोबर. मूलांक आणि भाग्यांक जो आहे, तो तुमच्यावरती पूर्ण 100% इफेक्ट करतोय. 100% इफेक्ट तुमची पूर्ण जन्मतारीख करत असते. हां, हां. बरोबर, ठीक आहे. बरोबर. नुसता मूलांक आणि भाग्यांक नाहीये. पण 50% ते 70% तुम्हाला गुण मूलांक आणि भाग्यांकानुसार तुमच्यामध्ये बघायला मिळतील. हं, हं, हं. तर मूलांक म्हणजे काय? जन्मतारीख कशी असते? 3 गोष्टींनी बनलेली असते. बरोबर. जन्मतारीख, महिना महिना आणि आणि वर्ष. वर्ष. ठीक आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये काय होतं ना, पहिली जन्मतारीख हां. त्या सिंगल डिजिटवर घेऊन जेव्हा येतो, ओके. तेव्हा तो झाला तुमचा मूलांक. मूलांक. जसं बरोबर. तू म्हटलीस, की तुझी जन्मतारीख 29 आहे. 29. तर 2 आणि 9 हां. प्लस केलं तर किती होतं? 11. 11तून 11. येणारा 2. ओके. 11तून बरोबर. येणारा 2. म्हणजे तुझा मूलांक काय झाला? 2. बरोबर. ठीक आहे. आणि भाग्यांक म्हणजे काय? तर जन्मतारखेची पूर्ण बेरीज. ठीक आहे. हं. जशी तुझी जन्मतारीख तू मला म्हटलीस, की 29/3/2006. 29/3/2006 बरोबर. ठीक आहे. तर जे टोटल जेव्हा येते, ते टोटल काय येते? सिंगल डिजिटवरती 4 येते. 4 ठीक आहे. तुझा बरोबर. भाग्यांक झाला 4. म्हणजे हां, तुझा हां. मूलांक 2 आणि भाग्यांक 4 4 झाला. ओके. ठीक आहे. मग या दोघांच्यावरनं आपण स्वभाव बघतो. ओके. हां, हां, हां. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव बघतो, करियर निवडतो. ठीक आहे. हं. तर त्याच्यानंतर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठली गोष्ट कुठल्या वर्षी केली पाहिजे, हं, हं, हं. हे बघतो. बरोबर. त्याच्यानंतर आपण लोशो ग्रिड म्हणून एक चार्ट असतो, न्यूमरोलॉजी चार्ट असतो, हां, तो हां, मांडला हां, हां. जातो. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आपण आता नेटवरती चाललेलं आहे लोशो ग्रिड, मूलांक, भाग्यांक हं, हं. किंवा नेम न्यूमरोलॉजी ह्याच्यापेक्षा सुद्धा भरपूर गोष्टी आहेत हं, हं. न्यूमरोलॉजीमध्ये. ह्या फक्त बेसिक गोष्टी आहेत. हं, हं, हं. बरोबर. तर सिग्नेचर आणि जी न्यूमरोलॉजीचं जे आहे कनेक्शन, अच्छा. तर ते कसं आहे? तर सिग्नेचर आणि न्यूमरोलॉजी बघ, न्यूमरोलॉजीमध्ये काय करतो आपण नावामध्ये बदल करून घेतो किंवा सिग्नेचर विचारतात, की आम्ही नक्की कुठल्या कशी सिग्नेचर बरोबर, करू बरोबर. किंवा सिग्नेचरमध्ये कुठले अल्फाबेट्स आले पाहिजेत किंवा हां. ते अल्फाबेटचे नंबर सिग्नेचरचे जे टोटल जे आहे तुमचे जे तुम्ही अक्षर वापरता त्याची टोटल तुमच्या मूलांक, भाग्यांक किंवा तुमच्या जन्मतारखेला, तुमच्या नावाला किंवा तुमच्या नंबर्सना मॅच होते का? अच्छा. आपण हे चेक करतो आणि हं, मग त्याचे हं, हं. सिग्नेचर सुचवतो. ते पण करायची त्याची पद्धत असते. एक छोटंसं शॉर्ट सांगते, हं. की ती ओबड-धोबड नसावी. ओके. हां, 30 डिग्रीवरती जाणारी असावी. ठीक आहे. जास्त गुंतागुंतीची नसावी. नसावी. ओके. ओके. सुटसुटीत जेवढी असेल सुटसुटीत. तेवढी हां, चांगली. हां, हां. हे बेसिक नियम जरी आपण पाळले. सांभाळले तरी हां, खूप हां. आहे. म्हणजे नाव पूर्ण पाहिजे असं पण काहीतरी असतं ना वाटतं, की नाही, हां. तुमच्या जन्मतारखेवरून आणि तुमच्या नावावरून तुमचे सिग्नेचर डिसाईड होते, की नक्की ओके. तुम्ही सिग्नेचर नक्की काय केली हां, पाहिजे. हां, 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 हां. ओके, कशी ओके, केली ओके. पाहिजे. प्लस तुमचा बिझनेस, की हां. तुम्ही कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात. तुम्ही कुठल्या मेन तुमचा मोटो काय आहे. हं, हं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग हं, हं. सिग्नेचर डिसाईड होते. हं. जसं आता आपण बिझनेसकडे आलोच आहे. अच्छा. तर बिझनेसमध्ये असा कोणता अंक आहे का जो सगळ्यात बेनिफिशियल असू शकतो किंवा काय? जसं आता मी ऐकलंय माझ्या पद्धतीने, तर 6 अंकाविषयी मी ऐकलेलं आहे बऱ्याचदा. तर त्याचा बिझनेसचा काही रिलेशन किंवा मग असा एखादा दुसरा अंक. ओके. 6 नंबरचा तू ऐकलास कारण की 6 शुक्राला लीड करतो. ओके. शुक्र ग्रह पैसा देतो. पैशाचा कारक आहे. हं. ठीक आहे. पैसा म्हणा, नेम, फेम शुक्र ग्रहामुळं मिळतो. बरोबर. सो बिझनेसमध्ये जसं नेम, फेमची गरज असते. हं, हं, हं. ठीक आहे. पैसे गरज असते. त्यामुळे शुक्र ग्रहाला 6 नंबरच्या लोकांनी केलेला बेटर आहे. ओके. पण तसं बघायला गेलं तर तू 1 नंबरला नाही अव्हॉइड करू शकत. त्याचा मूलांक 1 आहे. हां. ते सुद्धा बिझनेस ओरिएंटेडच असतात. कारण की त्यांना लीड करायला आवडतं. बिझनेसमध्ये काय करतो आपण लीड करतो. लीड करतो. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. हो. तर मूलांक 1 वाल्यांना लीड करायला आवडतो. सो मूलांक 1 आहे, मूलांक 5 आहे, मूलांक 6 आहे. हं, हे हं, हं. बिझनेसचे नंबर आहेत. हं, हं, हं. हे ओके. छान बिझनेस करू हां, हां, शकतात. हां. सोशल मीडियाचे जे प्रोफाईल आहेत आजकालच्या लोकांच्या, अच्छा. तर त्याच्यामध्ये जे नंबर्स यूज करतात किंवा त्याच्यामध्ये जे नेम यूज करतात, त्याचा इफेक्ट त्यांच्या सोशल मीडियाच्या पेजवरती किंवा कशावरती असा पडत असेल का? हो. बघ, आपण नंबरचे व्हायब्रेशन्स आपल्याला मॅच करून घेतोय. ओके. बरोबर आहे. जसं नेम न्यूमरोलॉजी काम करत असते, हं, हं. तसंच ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसचं नाव काय आहे ते मॅटर करतं. बरोबर, बरोबर आहे. बरोबर. हो. आजकाल जर तू बघितलंस तर खूप सारे हॉटेल्स म्हण किंवा हां, हां, खूप हां. सारे बिझनेस म्हण त्याच्यामध्ये हं. एक्स्ट्रा ए लावलेलं असतं. हां, बरोबर. हो, बरोबर आहे. हो.
किंवा एक्स्ट्रा एखादं अक्षर वाढवलेलं असतं. ते हं, का हं, वाढवलं हं. असतं? काय गरज असते त्यांना? त्याचा काहीतरी काही त्याचं ना लॉजिक काहीतरी इफेक्ट होत असेल. असेल, हो, काही ना बरोबर, काही लॉजिक बरोबर, असेल. बरोबर. जसं दबंग मूव्ही बघितला असतो. हो, हो. त्याच्यामध्ये जी वाढवलंय, बिग स बॉसमध्ये एस वाढवलेलं येस आहे. वाढवलेलं असं आहे. आहेच ना, म्हणजे तुमचं जे नाव आहे, बरोबर. तुमचं हो. जे बिझनेस प्रोफाइलचं नाव आहे किंवा त्याचा हं, हं. लोगो जो आहे, हं. तो सुद्धा खूप मॅटर करतो. ओके. त्याचे लोगो. कलर कॉम्बिनेशन्स हां, हां, मॅटर हां, करतात. हां. त्याच्यासाठी मग खूप वास्ट सब्जेक्ट आहे तो. आपण नेक्स्ट हां, याला हां. डिस्कस मग करू. ठीक आहे, ठीक आहे. नक्कीच, नक्कीच. आता सपोज 1 ते 9 जे नंबर आहेत, अच्छा. त्याच्याविषयी जे सांगितलं जातं भाग्यांक आणि मूलांकाचं, हां. तर त्याचं जे मिसमॅच होतं, अच्छा. ते कशामुळे? मिस म्हणजे मी तुला म्हणायचंय, की एक आम्ही असं म्हणतो, की 1 नंबरची गुण अशी आहेत, 2 नंबरची हां. गुण अशी आहेत. तर मग ते पण आम्ही एकेकांचा ऐकलं, की कधी-कधी असं होतं, की यार हे नाहीये माझ्यात. अच्छा, हे नाहीये. पण हे अच्छा. असं का होतंय? असं. बघ, हे जे आपण मुलांक भाग्यांकाचे जे प्रत्येक जण सांगतात ना, बरोबर. ते एक टेंटेटिव्ह असतं. म्हणजे 30% ते 40% इफेक्ट करत असते एकेकावरती. बरोबर. हो. पण तुमची पूर्ण जन्मतारीख काय आहे ते पण महत्वाची आहे. हं, हं, किंवा हं. तुमचा जो मुलांक आहे, तो हं. कुठल्या नंबरवरून आलेला आहे. हां, हां. बरोबर, जसं तुझी बरोबर. जन्मतारीख तू 29 म्हटलीस. हां. ऑब्व्हियसली ज्याची जन्मतारीख 2 आहे, ठीक आहे. मग हं. त्याचा मुलांक 2 झाला. बरोबर. तुझी हो. जन्मतारीख 29 आहे, तुझा पण मुलांक 2 झाला. पण तुमच्या दोघांच्यातले स्वभाव वेगवेगळे दिसणार आहेत मला. कारण की तो प्युअर 2 आहे आणि आणि तो 2 आणि 9 कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनमधून हां, हां. प्लस त्याच्यानंतर 11 11 आणि आणि मग त्याच्यातनं येणारं 2 2. हां, या हां, हां. कॉम्बिनेशनमधून येणारा तुझा स्वभाव आहे. हां, हां, हां. सो त्यामुळे थोडं मिसमॅच होतं. ओके. ओके. किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये कसं असतं, आम्ही जेव्हा नंबर्स बघतो, हं. रिपीटेड नंबर्स खूप झालेले असतात. जेव्हा रिपीटेड नंबर्स खूप वेळा होतो, तेव्हा पण स्वभाव चेंज होतो. ओके. आता रिपीटेड नंबर्सवरनं मला एक आठवलं, की आपण जे आता दिवसभर सपोज आपल्याला नंबर्स दिसतात, तर अच्छा, त्याचा पण इफेक्ट होतो का काही? आता सपोज 11-11 दिसलं. आजकाल अच्छा. 11-11चा खूप हो. क्रेज आहे. 11-11 झालं. आता 4-4-4, अच्छा. 3-3-3, 2-2-2 बघ, असं. हे नाही नंबर्स आहेत. युनिव्हर्सला आपल्याला काही ना काहीतरी सांगायचं असतं. हां, हां. ठीक आहे. ते सांगण्यासाठीचा एक मार्ग म्हटलीस तरी काही हरकत ओके, नाही. ओके. हां, हां. ओके. मग त्याला पर्टिक्युलर तो पण एक वेगळा विषय आहे. हं. त्याच्यावरती पण एक पॉडकास्ट बनेल. पण तरी पण त्यांना पर्टिक्युलर जर तुला काहीतरी इंटिमेट करायचं असेल, युनिव्हर्सला काहीतरी हं, सांगायचं हं. असेल, तर ते त्या मार्गानेच पण तुला सांगतात. ओके. कधी-कधी आपण मोबाईल उचलतो आणि आपल्याला 11 वाजून 11 मिनिटं हो, दिसतात. खूप वेळा. बरोबर आहे. बरोबर. याचा अर्थ तुला युनिव्हर्सला काहीतरी सांगायचंय. हं, 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 हं. आलं लक्षात. सो प्रे करायचं. ओके, त्यावेळेस आपण ओके, म्हणतो, की ओके. स्मॉल हां, प्रे कर, विश 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 मागा मागायची किंवा असं काय. तसं बोललं जातं. पण प्रत्येक रिपीटेड नंबर्सला वेगवेगळ्या विश पण आहेत. ते हां, आपण हां, हां. नेक्स्ट पॉडकास्टला बघू. नक्कीच, नक्कीच बघू. तर आता मोबाईल नंबर. हं. सगळे आता मोबाईल नंबर तर सगळ्यांचाच आहे. हो, मोबाईल कुणाकडे नाही असं नाहीये आज. बरोबर आहे. तर मोबाईल नंबरचं आणि आपल्यावरती त्याचा काही इफेक्ट जे नंबर्स त्याच्यात आहेत अच्छा. त्याच्यावरती? बघ ज्यावेळेस अंकशास्त्राचा शोध लागला त्यावेळेस मोबाईल नव्हते. हां, हां. ठीक आहे. सो एक-एक जण खूप याच्यावरती हे करतात, की बाबा त्यावेळेस मोबाईल नव्हते. मोबाईल नंबरचा थोडाच इफेक्ट होत असतो अच्छा. वगैरे. पण मी म्हणते नंबर्स तरी आहेत ना. नंबर्स तर आहे. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. हो, आपण नंबर्सना एकमेकांशी कनेक्ट होतो. ते नंबर्स आपण डायल करतो. हो. एकमेकांशी त्याच नंबर्सने आपण कनेक्ट होतो. बरोबर. बरोबर आहे. हो. सो मोबाईल नंबरचा आपल्यावरती इफेक्ट होत असतो. पण तो लगेच होत नाही. थोड्या दिवसांनी झालेला आपल्याला बघायला मिळतो. हं, हं, हं. पण असतो. हं, हं. तसंच फ्लॅट नंबर वगैरे अच्छा. फ्लॅट नंबरला कसं आहे ना, फ्लॅट नंबरसुद्धा तुमच्या जन्मतारखेनुसार आपण म्हणजे बघतो. त्यांनी विचार केला मोस्टली पाहिजे का लोकांनी फ्लॅट हो, घेताना हो. किंवा काय नक्कीच, असं? नक्कीच. हं. तुमचे जर फ्लॅट नंबर जर तुमच्या जन्मतारखेला मॅच होणारे असतील, तर हं, हं. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झालेला बघायला मिळतो. हं, हं, हं. आणि जर मॅच होणारे नसतील, तर थोडासा हं. स्ट्रगल पण आपल्याला बघायला हं, मिळतो. हं, हं. स्ट्रगल म्हणजे काय असतं ना, आपण शक्यतो बघ आता 4 आणि 8 नंबरचे फ्लॅट म्हणजे हां, फ्लॅट हां. शक्यतो 4 आणि 8 नंबर म्हणजे हं, 13 नंबरचा असू दे, हं. याचा मुलांक म्हणजे एक सिंगल डिजिट 4 आणि हं, 8 हं, वर हं. जातो. हं. असे फ्लॅट तू बघायला गेलीस, तर ते रिकामे असतात किंवा ते लो प्राईसला पण विकले जातात किंवा ते कोण घ्यायला जात नाही. ओके. ठीक आहे. 4 आणि 8. हां. हं. तर असं का होतं? कारण की 4 आणि 8 सगळ्यांना वाटतं की स्ट्रगलिंग नंबर आहेत. ओके, ओके. बरोबर आहे. तसं बघायला गेलं तर स्ट्रगलिंग नंबर जरी असला, पण जर त्याच्या जन्मतारखेला जर एखाद्याचा सूट होत असेल, तर ऑब्व्हियसली त्यांनी घेतला पाहिजे. घेतला पाहिजे. बरोबर, बरोबर. ठीक आहे. होत नसेल, तर मग अव्हॉइड करा. आणि 4 आणि 8 नंबरविषयी तर थोडासा मी तर सगळीकडे जास्त पसरलेला आहे. स्ट्रगलिंग नंबर आहे, नको बाबा. 4 नंबर राहूचा नंबर आहे. मग त्याच फ्लॅटमध्ये राहणारे लोकं कसे असतात, जरा वेगळा विचार करतात. हं, हं. ठीक आहे. म्हणून 4 नंबरचे फ्लॅट अव्हॉइड करा म्हणतात किंवा 8 नंबर थोडासा स्ट्रगल देतो म्हणून 8 नंबर नकोच बाबा म्हणतात.
बरोबर. 4 आणि 8 थोडंसं स्ट्रगलिंग आहे म्हणून ते अव्हॉइड करायला लावतात. हं, बस हं, एवढंच आहे. हं, हं. पण जर जन्मतारखेला सूट असेल तर घ्यायला काय हरकत आहे? बरोबर. हो, हो, हो. म्हणजे तुमची काही हरकत ग्रोथ एकतर अलाइनमेंट झाली तर तुमची ग्रोथही हो, होऊ हो, शकते हो, हो. त्याच्यासोबत. सूटच असेल तर हां, हां, बिनधास्त घ्या. हां, हां. बरोबर, बरोबर. जसं आपण बघतोय आता मोठे निर्णय घेताना, लग्न करताना पण जे काही प्रॉब्लेम्स येतात, लॉस वगैरे होतो, तर ह्यावेळेस आपण न्यूमरोलॉजीचा आधार घेतला पाहिजे का? हो, नक्कीच. बघ, एखादा बिझनेस चालू करतात एखादी व्यक्ती, हं, हं, हं. पण तो नीट चालत नाही. ठीक आहे. किंवा बरोबर. लग्न बघायला जेव्हा चालू करतो, हं, हं, हं. स्थळ बघायला जेव्हा आपण चालू करतो, त्यावेळेस काय होतं, की आपण 1-2 वर्ष स्थळ बघतच असतो, बघतच असतो. पण लग्न काही ठरत नाही. बरोबर. मग आपण फ्रस्ट्रेट होतो. बरोबर आहे. अशी हं. खूप उदाहरणं हो, आहेत. हो, असं हो. का होतं? कारण की आपण योग्य वेळी बघत नाही. ओके. तो स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीच्या असं स्ट्रगलिंग पिरियडमध्ये जर तुम्ही लग्नाचं बघायला चालू केलात, हां, हां. ज्यावेळेस तिला स्थळ येणारच नाहीत, अशा पिरियडमध्ये चालू केलात, तर ऑब्व्हियसली लग्न ठरणारच नाहीये त्यावेळेस. योग्य काळ, योग्य वेळ जर आला, तशी इयर्स पण असतात न्यूमरोलॉजीमध्ये. आम्ही अच्छा. बघतो, चेक करतो. हां, हां. त्यावेळेस जर लग्न बघायला चालू केलं हं, किंवा हं. त्या दरम्यान जर लग्न हां. केलं, तर बेटर राहतं. पटकन ठरून जातं. हां, 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 हां. बिझनेसचं पण तसंच आहे. बिझनेस पण चालू करण्याचे पर्टिक्युलर इयर असतात. त्या व्यक्तीला बरोबर. फेव्हरेबल जे इयर असतात, त्याच्यामध्ये जर हां. बिझनेस चालू केला, तर तो ग्रोथला जाईल. हं, जर हं, तुम्ही हं. फेव्हरेबल इयर नसेल आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्ही बिझनेस चालू केलात, हं. तर मग काय होतं ना, लॉसेस व्हायला लागतात. ओके. मग आपण थकतो, कंटाळतो आणि तो बिझनेस शट करून टाकतो. हं, हं, हं. मग त्यावेळेस बरोबर, ह्या गोष्टी बघणं पण गरजेचं आहे. बरोबर. जसं आपण मुहूर्त बघतो, शुभ काळ बघतो, शुभ दिवस बघतो, हं, तसं थोडेसे आपले इयर पण व्यवस्थित आहेत का? आपल्या न्यूमरोलॉजिकल आहेत का? किंवा एखादा आपण बिझनेस स्टार्ट करतो हं, आहोत, हं, तर हं. तो बिझनेस आपल्या जन्मतारखेला सुटेबल आहे का? हे चेक केलं तरी खूप बेटर आहे. बरोबर, बरोबर. नक्कीच. नक्कीच. आणि आता आपण हं, जसं बोललो, तर जन्मकुंडली जी आहे आणि न्यूमरोलॉजी. हं. तर जन्मकुंडली ॲस्ट्रोलॉजीमध्ये आपण बघतो आणि बरोबर आहे. न्यूमरोलॉजीमध्ये आपण जन्मतारखेनुसार सगळं बघतो. बरोबर तर आहे. ह्या दोन्हीतून आपण कन्सिडर जास्त कोणतं केलं पाहिजे किंवा मग विश्वास कोणता याच्यावरती जास्त ठेवला पाहिजे? बघ, हे दोन्ही पण शास्त्र आहेत हं, आणि कुठलंच शास्त्र चुकीचं नाहीये. हं. पहिली बरोबर, गोष्ट. बरोबर. ठीक आहे. दोन्ही शास्त्रांचा आधार घेतला तरी चालेल. तुझा ज्या गोष्टीवरती जास्त विश्वास आहे, त्या विश्वास आहे. गोष्टीचा आधार घे. हं. ओके. जसं मी सगळ्यांना उदाहरण देते. एम-बी-बी-एस डिग्री चुकीची नाहीये. बरोबर. बरोबर आहे. त्यातला असणारा जो डॉक्टर आहे, तो चांगला पाहिजे. तसंच कुठलंच शास्त्र चुकीचं नाहीये. त्या शास्त्राचा जाणकार जो आहे, तो चांगला पाहिजे. बरोबर, बरोबर. ठीक म्हणजे आहे. आपण इन्फॉर्मेशन कुणाकडून घेतोय, हे महत्वाचं आपल्याला आहे. इन्फॉर्मेशन कोण देतंय, हो, ते जास्त हो. महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. हो, हो, हो. कारण की कुंडलीमध्ये आपण जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ या सगळ्याचा मॅटर करतं. हं, आपण जी न्यूमरोलॉजी बघतो त्याच्यामध्ये आपलं नाव आणि जन्मतारीख या हं. 2 गोष्टी मॅटर करतात. हं, हं, हं. ठीक आहे. बघ एखादं जेव्हा ताट असतं, हं. ताटामध्ये वरण, भात, अ, भाजी-पोळी. चटणी, भाजी हां. हे सगळं असेल तर ते ताट आपलं पूर्ण वाटतं. पूर्ण वाटतं. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. हो. किंवा एखादी आपण भाजी करतो तेव्हा चटणी, मीठ व्यवस्थित पडलं तर सगळं. ती हो. भाजी चांगली हो, बनते. बरोबर. तसंच प्रत्येक शास्त्राचा कशा ना कशासाठी तरी महत्त्व आहे. बरोबर. हं, हं, हं. ठीक आहे. जसं न्यूमरोलॉजी महत्त्वाची आहे, तशी एस्ट्रोलॉजी पण महत्त्वाची आहे. हं, 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 हं. जशी एस्ट्रोलॉजी महत्त्वाची आहे, तेव्हा तुमची वास्तू पण महत्त्वाची आहे. बरोबर, बरोबर. तुमची वास्तू जशी महत्त्वाची आहे, तुमचं पर्सनल ऑरा महत्त्वाचा आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. मग ऑरा पण इफेक्ट करतो का आपल्या नंबर्स किंवा न्यूमरोलॉजी सोबत? सपोज आता एक्स-वाय-झेड काहीतरी एखाद्या माणसाचा चांगला ऑरा आहे, हां. खूप चांगला ऑरा आहे. तर त्यांचा नंबर पण चांगले आहेत. मग त्यांची ग्रोथही चांगलीच असेल हो, असं नक्कीच, नक्कीच. हां, ऑरा तुमचा मग चांगला असेल, तर त्याची ग्रोथ खूप छान असते. हां, हां. ठीक आहे. त्यासाठी तुमचा ऑरा महत्त्वाचा आहे. हं. खूप महत्त्वाचा आहे. मी म्हणेन, की या सगळ्या शास्त्रांपेक्षा सुद्धा ऑरा तुमचा महत्त्वाचा आहे. ओके. ठीक आहे. पण या शास्त्राचा आधार घेणं पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. हं, हो, हं, हं. गरजेचं आहे. आपण जेव्हा न्यूमरोलॉजीमध्ये बघतो, तेव्हा आपण पूर्ण नेम कन्सिडर करतो का? पूर्ण म्हणजे लाइक माझं नाव जसं आहे सृष्टी भरत सोनवणे. हां. हे तिन्ही पण नेम. मग ते पूर्ण नेम कन्सिडर करतो की फक्त सृष्टी नाव कन्सिडर केलं जातं? न्यूमरोलॉजीमध्ये सगळेच नाव कन्सिडर पूर्ण केलं नाव जातं. कन्सिडर केलं जातं. तुमचा पर्पज काय आहे तो पहिला महत्त्वाचा आहे. अच्छा. जर लेडीज असेल तर लग्नाआधीचं नाव, लग्नानंतरचं नाव पण हां, कन्सिडर हां, हां. कधी-कधी आपण करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं फक्त नाव जे आहे ते तुमचं करिअर सांगत असतं. बरोबर. ठीक आहे. तुमचं नाव, तुमचं आडनाव काय आहे ते महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी न्यूमरोलॉजीमध्ये तुमचं पूर्ण नाव महत्त्वाचं आहे. हं, 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 पूर्ण हं, नाव. हं.
ओके. मग तू नावाच्या पुढे तू इनिशियल्स जे लावतेस डॉक्टर, LLB ओके. जे काही हां, लावतेस ते हां. पण कन्सिडर केलं ते जातं. पण कन्सिडर हो, केलं हो. जातं. केलं जातं. ओके. तसंच जसं आता तुम्ही म्हटल्या, की आपण जसं लेडीजमध्ये नाव चेंज केलं जातं लग्न झाल्यावरती वगैरे. तर त्याचा इफेक्ट काही वेगळा पडतो का? हो, पडतो. 100% बघ लग्न झाल्यानंतर जर त्यांची नावं चेंज झालेत ना, त्यांच्या स्वभावामध्ये पण थोडासा बदल तुला दिसून येईल. ओके. कारण की त्या नंबरचे व्हायब्रेशन्स कनेक्ट होतात हं, त्यांच्याशी. हं, 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 हं. त्या नाव प्रत्येक वेळेस उच्चारलं जातं. बरोबर, बरोबर, आपण त्या बरोबर. वेगळ्या दुसरं जे नाव ठेवलेलं जातं, हं, त्या नावाने हं. त्यांना हाक हां, मारायला हां, चालू हां. करतो. मग त्याचे व्हायब्रेशनचा इफेक्ट होतो त्यांच्यावरती. तसे गुणधर्म दिसायला लागतात. हं, हं, हं. मग ते पण म्हणजे विचारूनच केलं पाहिजे ना, की असंच ठेवलंय विचारून केलं काहीतरी तर बेटरच आहे. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. आणि न्युमरोलॉजीमध्ये कोणतं नाव कन्सिडर केलं जातं? म्हणजे आता जे रोज आता सपोज माझं नाव सृष्टी आहे अच्छा, आणि आता एक रास नाव पण असतं आपलं, अच्छा. जे नाही आपण तुझं आत्ता जे कुंडलीतून नाव आलेलं वापरतेस तू, आहे. जे तुझ्या आत्ता तुला ज्या वापरते. नावाने ओळखलं जातं ना, ते हां, हां, हां. महत्वाचं आहे नाव. हां, हां. सगळीकडे आता आम्ही सुरुवातीला व्हिजिटिंग कार्डवरती नाव चेंज करायला लावतो. तेव्हा चेंज करून हं, बघा. हं, 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 हं. ते नाव जिथं तुझ्या सगळ्यांच्याकडे जाणार, ज्या नावाने तुला ओळखलं जाणार आहे, ते नाव पहिला कन्सिडर करणं हं, गरजेचं आहे. हं. ओके. जसं ना आता मी बघतोय खूपच ट्रेंडिंगला आहे. कुवा नंबर वगैरे ऐकायला येतंय. तुमच्या अच्छा, पण मी पॉडकास्टमध्ये वगैरे बघितलंय, की कुवा नंबर एक आहे म्हणून. तर ते थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल त्याच्याविषयी, की नेमकी काय आहे? अच्छा. कुवा नंबरला तू लॉटरी नंबर म्हटलीस तरी चालेल. ओके. मग एखादा आपल्या अच्छा. ऑडियन्सला पण लॉटरी नंबर हो. देऊन टाका. कुवा नंबर असा असतो, की तुमचं जे बर्थ इयर आहे, हां, हां. त्या बर्थ इयरची टोटल करायची आहे. ओके. टोटलमध्ये जे मेल असतील त्यांनी 11तून त्याला मायनस करायचं त्या टोटलला. हं, हं. ठीक आहे. जो नंबर येईल तो त्या व्यक्तीचा कुवा नंबर ओके. असेल. ठीक आहे. आणि फिमेलनी जे महिला आहेत हं, त्यांनी तुमच्या बर्थ इयरची जी टोटल आहे हं. त्याच्यामध्ये 4 प्लस करायचे आहेत. जो नंबर येईल तो त्या व्यक्तीचा कुवा नंबर असेल. हं, हं. ठीक आहे. जसं तुझी बर्थ इयर एखाद्याचा असेल 2006 6 बरोबर. तर हो. तुझी टोटल आली 6 6 8 अन् 2 8. 8 आली. 8 मग तुला प्लस 8 4 प्लस 4 करायचे. म्हणजे 8 12. 12 म्हणजे तुझा 3 3 हो. सिंगल डिजिट हां. येणारा 3 हा तुझा कुवा नंबर झाला. ओके. आता जर तुझ्या जन्मतारखेमध्ये 3 हां. नंबर जर कुठंच अपीअर नसेल हं, आणि जर तुझा कुवा नंबर 3 येत असेल, हं. तर तुझा लॉटरी नंबर झाला. ओके. तो कुठे ना कुठेतरी त्या 3 नंबरचे व्हायब्रेशन्स भरून काढेल. हां, 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 हां. आलं लक्षात? आणि जर तो असेल, हं, जर समज तुझ्या जन्मतारखेमध्ये 3 नंबर आहे ऑलरेडी हं, आणि जर कुवा नंबर पण 3 आला, हं. तर तो मग केवढा इफेक्ट करतील आपल्याला बघायला मिळत नाही. कारण की ऑलरेडी 3चे व्हायब्रेशन्स तुझ्याकडे आहेत. ओके. हां, हां, बरोबर हां. आहे. बरोबर, बरोबर. 16 लॉटरी नंबर म्हटलीस तरी हरकत हां, नाही. हां, हां. जसं आपण आता कुवा नंबर बघितला, ते तर हां, लकी नंबर आहे सगळ्यांसाठी. हां. तसंच मी थोडंसं ना कार्मिक डेट नंबर किंवा कार्मिक नंबर ह्याच्याविषयी थोडंसं ऐकलेलं आहे मी. अच्छा. तर ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हो. बघ टोटल कार्मिक नंबर 4 आहेत. हं, हं. 13, 14, 16 आणि 19. ओके. ह्या तारखांना ज्यांचे जन्म झालेले आहेत, हं, हं. त्यांनी मागच्या जन्माचे काही ना काहीतरी कर्म फेडण्यासाठी त्यांचा जन्म झालेला आहे, असं हं, म्हटलीस हं. तरी काही हरकत नाही. ठीक आहे. जसं 13 तारीख बघितली, तर 13 तारीख काय आहे? तर मागच्या जन्मी त्यांनी काय केलं असतं, तर त्यांच्या हाताखाली जे काम करतायत किंवा हं, त्यांनी त्यांचे जे काम आहे, ते योग्य हं. पद्धतीने केलेलं नाहीये किंवा दुसऱ्या कुणाचं तरी क्रेडिट घेतलेलं आहे. ओके. हां, हां. सो त्यांना ह्या जन्मी आहे ना, काम खूप लागतं. त्यांना बेड कम्फर्ट कमी असतो. ओके. अशा लोकांना. खूप काम असतं. मग त्यांना कामातून वेळ पण भेटत हं, नाही. हं, इतकं काम हं. लागू शकतं. हं, हं, हं. मग त्यासाठी त्यांनी क्रेडिट दुसऱ्याला दिलेलं बेटर आहे. आपण केलेल्या हं. कामाचं जरासं क्रेडिट दुसऱ्याला दिलं तर काहीच हरकत नाही किंवा हं, हं. ज्यांनी काम केलेलं आहे, त्यांना तरी किमान क्रेडिट देणं हां, गरजेचं आहे. हां, हां. बरोबर, ठीक आहे. बरोबर. सो कार्मिक नंबर्सचं कसं आहे ना सृष्टी, की कार्मिक नंबर्स आपल्याला आपले कर्म फेडण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत ना, तर उलटं ते चांगले आहेत. ओके. आता लोकं काय म्हणतात, की कार्मिक डेट नंबर म्हणजे खूप खराब नंबर आहेत वाटतं किंवा माझा जन्म खूप खराब तारखेला जन्माला हं, आलोय, की हं, काय मी हं. असा विचार करतात. हं, हं, हं. पण नाही. तुमचे कर्म फेडायसाठी तुम्ही आलेला आहात जन्माला हं, आणि उलटं हं. तुम्हाला चान्स दिलेला आहे देवाने, की तुमचे जे मागचे कर्म आहेत ते आता फेडा म्हणून. हां. त्याचा योग्य वापर केला तर ऑब्व्हियसली त्यांना त्याचा फायदा झालेला आपल्याला बघून येतो. हं, हं. ठीक आहे. तसं झालं पुढची तारीख आहे 14 तारीख. हं. ह्या लोकांनी काय केलं असतं, की मागच्या जन्मी रिलेशनशिप नीट सांभाळलेल्या नसतात. ओके. किंवा रिलेशनशिपमध्ये त्यांनी जे त्यांचे जे
काय बरं पार्टनर. म्हणतात हां, पार्टनर आहेत. त्यांना त्यांच्याशी नीट वागणूक केलेली हं. नसते. म्हणून त्यांना ह्या जन्मी परत जन्माला घातलेला आहे. आता तू 14 तारीखची लोकं बघितलीस ना, तर ते फॅमिली ओरिएंटेड जास्त असतात. ओके. त्यांना कुटुंबाच्या जबाबदाऱ्या जास्त असतात. हं, हं, हं. 14 हां, वाल्यांचा. 14 वाल्यांना. हं, हं, हं. सो हा पण एक आहे, जो तुम्ही कुटुंबाची जबाबदारी नीट सांभाळा. बरोबर. ठीक आहे, त्याच्याकडे जास्त लक्ष द्या. हं, हं, हं. म्हणजे तुमचे मागचे कर्म ऑब्व्हियसली इथे क्लिअर होतील. हं, हं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर आला 16 नंबर. हं, हं. हा पण एक कार्मिक नंबर आहे. 16 तारखेला ज्यांचा जन्म झालेला आहे, त्याचा जो बघितलीस ना, तर मागच्या जन्मी त्यांनी अ, काय बरं म्हणतात, देवाची अवहेलना केलेली असते किंवा धर्माची अवहेलना ओके, केलेली असते. सो ओके. ते क्लिअर करण्यासाठी त्यांचा आता जन्म जन्म झालेला आहे. झालेला आहे. बरोबर. ओके. सो त्यांचा बदला दुसरं कोणी घेत नसतं. त्यांचा बदला युनिव्हर्सच घेत असतं. ओके. त्यांच्याबरोबर अशा काही ना काहीतरी घटना घडत असतात ना, अचानकच घडतात. हं. म्हणजे आता माझी ऑनलाईन एक्झाम आहे आणि लॅपटॉपच बंद पडला. अरे! युनिव्हर्स शिक्षा करतं किंवा मला कुठेतरी जायचंच आहे, गाडीच बंद पडली गाडीच बंद किंवा पडली. बसच चुकली. अशा घटना यांच्याबरोबर घडतात. हं, हं, मी हं. असं म्हणत नाही बरं का, प्रत्येक वेळेसच घडतील. पण हं. लाईफमध्ये ना ह्या घटना प्रॉब्लेम्स फेस करावे फेस लागत करावे असतील. लागतात. बरोबर. ठीक आहे. तसंच हा 19 नंबर. हा पण एक कार्मिक नंबर आहे. ओके. ज्यांचा जन्म 19 तारखेला झालेला आहे, हं. त्यांनी मागच्या जन्मी अ, त्यांना एका चांगल्या पोझिशनला ठेवलेलं असतं मागच्या जन्मी सुद्धा. पण त्यांनी त्यांच्या हाताखालची जी लोकं आहेत, त्यांच्याशी नीट वागणूक केलेली नसते. ओके. हं, हं, हं. सो ते फेडण्यासाठी त्यांचा जन्म परत 19 तारखेला 19 झालेला तारखेला आहे झालेला आहे. आणि मग काय होतं ना, त्यांना ह्या जन्मामध्ये शक्यतो त्यांच्या जवळचीच लोकं दगा देतात. हं, 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 हं. हे बघायला मिळतं. हो. सो यांच्यासाठी एक टिप असेल, की जवळच्या लोकांवरती जास्त पटकन विश्वास ठेवू नका हं, हं, किंवा हं, हं, हं. एखाद्या व्यक्तीला एखादं जर काम सोपवते तुम्ही, खूप महत्त्वाचं काम आहे, तर शहानिशा करून त्यांना द्या. हां, हां. कारण कोण हो, विश्वासघात करेल हो, सांगू नाही शकत. हो, सांगू नाही हां, शकत. हां, हां. आणि आता कसं आहे ना, आता जे 13, 14, 16 आणि 16 आणि 19 तारखेला 19. जन्माला आलेले ज्यांच्या जन्मतारीख आहेत, हं. ते लोकं परत असे बनतील, की मग आमच्याबरोबर असं दरवेळेस घडेल का? असं नसतं. दरवेळेस नाही. हां. कधी ना कधीतरी खरं घडेलच. हे तुम्हाला बघायला मिळेल. हं, हं, हं. बरोबर, बरोबर. जसं आपण बोलला, की गाडी नंबर जो असतो आपण काही-काही लोकं 999 घेतात, 888 घेतात. जसं व्ही-आय-पी नंबर वगैरे म्हटलं जातं अच्छा, 111, अच्छा. 1 किंवा एकच नंबर आहे असं. तर त्याचा पण इफेक्ट पडत असेल ना हो, आपल्यावरती? हो. तो गाडी कसा? नंबर घेताना किंवा गाडी नंबर आपण 4 आणि 8 अव्हॉइड करायला लावतो मोस्टली. सगळेच सांगतात, की 4 आणि 8 स्ट्रगलिंग नंबर आहे म्हणून अव्हॉइड करा. पण गाडी नंबर घेताना सुद्धा माझ्या मते, की जास्त 111, जास्त 999 नको घ्यायला. ओके, बेटर आहे, की डबल डिजिट असेल तर चालेल. ओके. हं, जे हं, हं. डबल डिजिटपेक्षा वरती नको जायला. बघा एखाद्या गोष्टीची पॉवर जर एक्सेसला गेली, हां. तर ऑब्व्हियसली त्याचं उलटं फळ मिळतं. ओके. सेम तसंच. अति तिथे माती. हो. आणि शक्यतो गाडी नंबर घेताना जन्मतारखेला सुटेबल घेतलेली बेटरच आहे. हां, मग तर काही प्रॉब्लेमच कसं नाही. असतं ना, एखाद्याच्या जन्मतारखेमध्ये 1, 1, 1, 1, 4 वेळा आलेला असतो. हं, ऑलरेडी असतो हं, किंवा एक नंबर सारखा अपिअर हं. झालेला असतो. गाडी नंबर पण 1, 1 म्हणजे 1, 1, 1, हां, 1 हां, हां. येते. हं, मोबाईल नंबरमध्ये पण 1 रिपीट आहे. हं, लाईफमध्ये हं. एक खूप वेळा रिपीट आहे. जर तू असं बघशील त्या व्यक्तीला हिटचा त्रास जास्त झालेला दिसेल. ओके. म्हणजे त्याचा हां, रिफ्लेक्शन एखाद्या आपल्या नंबरचं बॉडीवरती पण एक होतं. होतं आणि एखाद्या गोष्ट जर एक्सेसला गेली, हं. जास्तच जर प्रमाणाच्या बाहेर गेली, तर उलटा रिझल्ट द्यायला चालूच करणार आहे. मग तुम्हाला तुमचा एक जो मुलांक आहे समजा त्या व्यक्तीचा जर मुलांक 1 असेल, त्याला रिझल्ट मिळणारच नाहीये. ओके. त्याचा उलटा रिझल्ट त्या व्यक्तीला भेटेल. असं पण होतं. ओके, ओके. आपण काय करतो ना, माझा मुलांक 1 आहे, माझा जन्मतारीख 1 आहे. मग सगळं 1 वरती. 1 वरती. हो, खूप लोकं मग करतात कधी-कधी असं. त्याचा उलटा रिझल्ट पण बघायला मिळतो. हां, हां, हां. सो हां. व्यवस्थित हं. गाडी नंबर म्हणा, मोबाईल नंबर म्हणा किंवा फ्लॅट फ्लॅट नंबर. नंबर म्हणा, व्यवस्थित चूज करून घेतलेले बेटर आहेत. हं, हं, हं. जसं तुम्ही बोलले, की ह्याचा इफेक्ट पण होतो, खूप जास्त होतो. हो. तर थोड्या काही प्रिकॉशन्स 1 ते 9 वाल्यांसाठी अच्छा. जे त्यांनी घेतल्या पाहिजे, बघ प्रिकॉशन्स तू जे मला म्हणतेस, ते आपण पूर्ण जन्मतारीख बघूनच सांगू शकतो. प्रॉपर सांगू शकतो. ओके. ठीक आहे. पण तरीही ओव्हरऑल एक ओव्हरऑल आपण 1 हां, ते 9 नंबर्सचे पहिला स्वभाव पण बघून घेऊ. हां. ओके. चालेल. आणि थोडंसं एखादं मंत्र पण
त्यांना आपण एक चालेल. उपाय पण देऊ. नक्कीच, नक्कीच. हां, उपासना सांगू. हां. ओके. तर ज्यांची जन्मतारीख किंवा ज्यांचा मूलांक 1 हं, आहे, हं, म्हणजे काय तर ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 हं. आहे. त्यांचा मूलांक झाला 1. 1 बरोबर. बरोबर आहे. तर त्यांनी काय त्यांना सूर्यग्रह लीड करतो. ओके. ओके. तर हा सूर्यग्रह कसा आहे तापट आहे. त्याला लीड करायला आवडतं. हं. ओके. त्याच्यानंतर त्याला नेहमी असं वाटतं, की सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जे एखाद्या ग्रुपमध्ये जर ती व्यक्ती असेल, हां. तर त्या ग्रुपला लीड करायला त्याला आवडेल. हं, हं, हं. ओके. तर त्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेल. हं. तसंच त्याने हिटचा पण त्रास असेल ओके. थोडासा. तर या लोकांनी रामाची उपासना केलेली बेटर आहे. हं, हं. रामाचं नामस्मरण हं, केलेलं हं. किंवा रामरक्षा म्हटलेलं. हं, हं, तर हं. हा एक उपाय त्यांच्यासाठी आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख आहे 2, 11, 20 आणि 29. ठीक आहे. त्याचा मूलांक झाला 2. 2 बरोबर. ओके. तर ह्यांना चंद्रग्रह लीड करतो. हं. चंद्रग्रह कसा आहे? शांत आहे, शीतल आहे. ठीक आहे. पण हा ग्रह जर चंचल पण आहे. बघ चंद्र यांचा स्वभाव आहे मूड स्विंग्स होत असतो. हं, हं. तू जास्त करून घेशील. हां, तुमचा मूड स्विंग होतो अमावास्या हां. पौर्णिमेसारखा. बरोबर. कधी-कधी असाल तर खूप छान उत्साही, हां आणि कधी-कधी असाल कधी-कधी तर खूप डाऊन. बरोबर, बरोबर. हो. ठीक आहे. मनाचा कारक आहे हा. हं. ठीक आहे. ह्यांना ना एका वेळेस 10 कामं करायला पण आवडतात. हो. आणि मग एक जे मेन काम असतं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं हो, कधी-कधी. हो. खूप वेळा. बरोबर आहे. हं. तर अशा लोकांनी शक्यतो भगवान शंकर जे आहेत त्यांची उपासना केली बेटर राहील. हं, हं. त्यांच्यासाठी शिवलीला अमृत त्यांनी जर वाचलं हं. किंवा ओम नमः शिवाय जप जरी केला हं, किंवा हं, हं. शंकरांची उपासना केलेली बेटर आहे. ओके. त्यांना त्याचा फायदा नक्कीच झालेला हां, हां, बघायला हां. मिळेल. त्याच्यानंतर आला मर्तीन. हं. ठीक आहे. यांना गुरुग्रह लीड करतो. हं, हं, हं. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 आणि 30 हं. आहे. त्यांचा मूलांक झाला हं. 3. बरोबर आहे. तर ह्यांचा जर स्वभाव बघितलास, तर हे नॉलेजेबल खूप असतात. ओके. यांना नॉलेज ज्ञान गोळा करायला खूप हं, आवडतं. हं, हं. ठीक आहे. पण कधी-कधी ना ते ज्ञान गोळा करण्याच्या नात्यानं एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट नाही करू करू शकत. शकत. एखादंच हां. नॉलेज घेण्यासाठी ते कॉन्सन्ट्रेट करून नाही घेत. स्टेबल. त्यांना सगळं थोडं-थोडं, थोडं-थोडं पाहिजे थोडं-थोडं. असतं आणि मग त्यांना मग ते ज्ञानाचा कधी-कधी गर्व पण आलेला असतो. ओके. ठीक आहे. पण ह्यांना तू बघितलीस तर शक्यतो लोकांना काय बरं म्हणतात, नॉलेज द्यायला आवडतं. हं, हं, हं. त्याच्यानंतर अ, अ, ही लोकं थोडीशी शांत स्वभावाची असतात किंवा हं. स्लो काम करणारी असतात. त्यांचा मूलांक 3 आहे. ते ओके. थोडेसे स्लो काम करलेले हं, दिसतील. हं, हं. ठीक आहे. सो ह्यांच्यासाठी आहे दत्तगुरूंची उपासना करा किंवा गुरु ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांची त्यांची जर उपासना उपासना करा. केली तर खूप छान. ओके. त्याच्यानंतर आला मूलांक 4. 4, ठीक आहे. ज्यांची जन्मतारीख आहे 4, 13, 22 आणि 31. 31 ठीक आहे. त्यांचा बरोबर. मूलांक झाला 4. 4 ओके. तर यांना राहू ग्रह लीड करतो. ओके. ओके. तर ह्यांचा स्वभाव कसा असतो? हे डोक्यानं काम करतात. हं, हं, हं. मास्टर माइंड असतात. हं. त्याच्यानंतर ह्यांना कुणाच्याही जर तू 4 नंबर बघितलास तसा पॅक असतो. हां, ठीक बरोबर. आहे. ह्यांना ना स्वतःचंच म्हणणं खरं करायचं असतं. दुसऱ्यांचं कुणाचं ऐकायचंच नसतं. तसं हं. थोडीशी ह्यांच्यासाठी टिप आहे, की थोडंसं दुसऱ्यांचं पण ऐकत जा. स्वतःचं म्हणणं खरं करत जाऊ नका. हां, हां, ठीक आहे. हां. तर ह्यांच्यासाठी शक्यतो काळभैरवची उपासना हं, बेस्ट हं, आहे. हं. शंकरांची उपासना पण चालते. ठीक आहे. तर त्यांनी काळभैरव आणि शंकराची उपासना केली त्यांना फायदा झालेला तुम्हाला दिसून येईल. दिसून येईल. त्याच्यानंतर आला नंबर 5. हं. ठीक आहे. ज्यांचा मूलांक 5 आहे, त्यांची जन्मतारीख काय असेल? त्यांची जन्मतारीख आहे 5, 14 आणि 23 यांचा मूलांक झाला 5. 5 बरोबर. ओके. तर हे आहेत ना, जर तू 5 नंबर जर बघितलास, तर 1, 2, 3, 4, 5 आणि उलट्या जरी आली, तर 5 हा मिडलला आहे. बरोबर. ठीक आहे. तर हा नंबर आहे ना, सगळ्यांशी सामावून घेणारा नंबर आहे. म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवणारा हं, हं, किंवा हं. सगळ्यांशी व्यवस्थित वागणारा हं. नंबर आहे. ओके. त्याच्यानंतर त्या लोकांना शक्यतो बिझनेस करायला आवडतो. हे ओके. लोकं बोलणारे चांगले असतात. त्यांची वाणी छान असते. त्यांना बुधग्रह लीड करतो. So त्यांची वाणी चांगली असते. सो अशा लोकांना शक्यतो आपण कृष्णाची उपासना बेटर आहे. हं, हं. ठीक आहे. त्याच्यानंतर गणपतीची उपासना सुद्धा चालते. या लोकांनी हं. कृष्णाची, गणपतीची गण उपासना, विष्णूची उपासना किंवा हं. कृष्ण स्तोत्र, कृष्णाचे कुठलेही स्तोत्र किंवा नामस्मरण केलेलं बेटर राहील.
ओके. तर आपण आता मुलांक 6 बघू. ठीक आहे. तर मुलांक 6 म्हणजे काय? ज्यांची जन्मतारीख 6, हं. 15 आणि 24 यांचा मुलांक 6 6 आला. आहे. बरोबर. तर 6 नंबर म्हणजे शुक्राचार्य त्यांना शुक्र ग्रह जो आहे तो त्यांना लीड करतो. हं, हं. तो आकाशात शुक्र तारा बघितलायस का? कसा चमकत असतो? हां, तसं हां. यांना चमकायला आवडतं. ओके. ठीक आहे. ह्यांना ॲक्टिंग आवडते, हं, हं, हं. डान्स आवडतो किंवा तामझाम आवडतो. ठीक आहे. त्यांना ब्रँडेड गोष्टी आवडतात. हं, हं, हे लोकं हं. फॅमिली ओरिएंटेड असतात. ओके. ठीक आहे. जास्त फॅमिलीशी बॉन्डिंग त्यांचं चांगलं असतं. हं. त्यांचं सगळीकडे लक्ष असतं फॅमिलीमध्ये, की नक्की कुणाला काय हवं नको आहे, हे सगळं बरोबर. लक्ष ते दे हां, दे हां, देतात. हां. आणि तसंच त्यांना नेम-फेममध्ये किंवा प्रकाशझोतामध्ये आलेलं खूप आवडतं. ओके. ओके. तर यांच्यासाठी उपासना आहे देवीची उपासना. हं. कुलदेवीची उपासना करा हं, हं, हं. अथवा कुठल्याही एका देवीची उपासना केलेली बेटर राहील. मोस्टली कुलदेवीची केली तर खूपच छान. त्याच्यानंतर मुलांक 7 ज्यांची जन्मतारीख आहे 7, 16 आणि 25 यांचा मुलांक झाला 7. ठीक आहे. ह्याला केतू ग्रह लीड लीड करतो. केतू म्हणजे काय तर धड फक्त आहे. ठीक आहे त्या ग्रहाला. जर तू बघितलीस त्याचा फोटो बघितला असशील किंवा त्या ग्रहाचा इमेज हं, बघितली हं. असशील तर फक्त हो. धड दिसतं हो, आपल्याला. हो. तर ही लोकं जी आहेत ती मोस्टली इमोशनल असतात. ओके. ठीक आहे. जसं मी प्रत्येक पॉडकास्टला म्हणते, की हे कधी ना कधीतरी धार्मिक बनतात. ओके. ज्यांना ऑकल्ट सायन्स शिकायचं आहे, ज्यांच्या ह्याच्यामध्ये केतू स्ट्राँग असेल, ते ऑकल्ट सायन्सला जाऊ शकतात. ओके. रिसर्चला जाऊ शकतात. हं, हं, ठीक आहे. हं, हं, हं. ह्यांचा स्वभाव जो आहे, तो मिळता-जुळता असतो. हं, हं, हं. इमोशनल खूप होतात हं. ही लोकं. ठीक आहे. सो अशा लोकांनी मोस्टली दत्तांची उपासना किंवा गुरु परंपरेतले जे जे तुम्ही गुरु मानता त्यांची उपासना केलेली बेटर आहे. हं. ओके. कारण की ह्यांना आहे ना निर्णयच हे लोकं घेताना लोकं काय बरं म्हणतात, मनानं विचार करून निर्णय हां, घेतात. हां, हां. म्हणजे डोकं चालवतच नाहीत हे. इमोशनल असल्यामुळे. इमोशनल खूप विचार करतात हं, आणि मग हं, ते हं. निर्णय घेतात. सो त्याच्यापेक्षा बेटर आहे, हं. की तुम्ही थोडंसं म्हणजे मनाचा विचार करता थोडासा माइंडनं पण विचार डोक्याने करून पण त्यांनी विचार निर्णय करून घेतलेला निर्णय घ्यावा. बेटर राहील. बरोबर. त्याच्यासाठी एक टिप आहे ही. त्याच्यानंतर आहे मुलांक 8 त्यांची जन्मतारीख आहे 8, 8. 17 आणि 26 हं. यांचा मुलांक झाला 8. सो ह्यांना शनिग्रह लीड करतो. आता शनिग्रह म्हटले की सगळे घाबरतात. स्ट्रगल. तर असं नाहीये. तर यांनी शक्यतो हं, हं, यांचा हं. जो स्वभाव बघितलास, तर त्यांना सगळी फळं पण एकतरी उशिरा मिळतात. ओके. आणि यांचा स्वभाव असतो ना, कधी-कधी यांना एकटं राहायला आवडतं, शांत जागी राहायला आवडतं. ओके. त्यांना गडबड, गोंधळ, घोळका आवडत नाही. आवडत नाही. ओके. त्यांना डिसिप्लिननं राहायला आवडतं. हं, कारण की हं. शनी ग्रह हा एक डिसिप्लिनचा ग्रह आहे. लॉ रिलेटेड लोकं छान काम करू शकतात. ओके. ज्यांचा मुलांक 8 आहे त्यांना. हं, हं, हं. आणि जर त्यांनी मारुतीची उपासना केलेली बेटर आहे. मारुतीची उपासना करा, बजरंग बाण वाचला तरी हं, हं, चालेल. हं, हं. त्यांच्यासाठी मारुतीची उपासना ही खूप छान. परत आपण येऊ मुलांक 9 हां, वरती. हां. त्यांची जन्मतारीख आहे 9, 9 18 आणि 27 यांचा बरोबर. मुलांक झाला 9. 9 हां. ओके. सो ही लोकं आहेत ना, जर यांना ग्रह मंगळ लीड करतो. हं, हं. तर मंगळ ग्रह कसा आहे गं? तापट आहे. हं, हं, ठीक हं. आहे. ह्यांच्या तापट स्वभावामुळे ह्या प्रॉब्लेममध्ये येतात. पहिली हं. गोष्ट. दुसरी गोष्ट आहे ना, समाजसेवा पण आवडते हं, हं. आणि दुसऱ्यांचा विचार पण जास्त करतात मोस्टली. ओके. हो. समोरच्या व्यक्तीला जर दुःख झालं, तर त्याचं दुःख हं. घेऊन रडत बसतात. एवढा हं. विचार करतात हे हां, लोकं. हां, हां. त्याने थोडंसं ते कमी करणं करणं गरजेचं आहे आणि त्यांच्यासाठी गणपतीची उपासना हे सगळ्यात बेटर आहे. त्यांनी गणपतीची उपासना केली चांगली, हं, हं, गणपती हं. स्तोत्र म्हटलेलं चांगलं किंवा गणेश नामस्मरण केलं ह्याच्यासाठी बेटर राहील. ओके, सो ओके. सो हं. आपण 1 ते 9 नंबरची उपासना शक्यतो बघितलेल्याच आहेत. जसं आपण आता 1 ते 9 नंबरच्या उपासना वगैरे तर बघितल्यात. पण एक मला क्वेशन होता, की मास्टर नंबर म्हणजे काय नेमके? डबल डिजिट डबल नंबर जे डिजिट आहेत नंबरचे जे 11, असतात. 22, 33 मग ह्याचा हे जे जर नंबर्स आहेत ते ह्याचा मास्टर नंबर्स आहेत. ओके. ओके. सो मास्टर नंबर्स हे अ, अ, काय बरं म्हणतात
एक युनिक नंबर म्हटलीस तरी हरकत हं. नाही किंवा आपण म्हणूनच त्यांना मास्टर नंबर त्यांची हं. फळं चांगली असतात. हं, हं, हं. ते जे फळं देणारे नंबर आहेत. हं, म्हणजे हं, 11 हं. नंबर आहे, 22 हं, नंबर हं, आहे हं. किंवा 33 नंबर आहे. 33चा हं, जन्मतारीख नसते, पण हं, नावामध्ये जर कॅल्क्युलेशनमध्ये 33 हं, जरी आला हं, किंवा जन्मतारखेचे टोटल जरी 33 आले, तरी आम्ही हं, तो मास्टर नंबरमध्ये पकडतो. हं, हं, हं. ठीक आहे. तर हे नंबर्सचे रिझल्ट्स चांगले आहेत. ओके. म्हणून त्याला मास्टर नंबर्स हं, म्हटले जातात. हं, हं, हं. जसा मुलांक 4 आहे. हां. हा 4 22 मधनं जर येत असेल, हं, मास्टर नंबरमधून जर येत असेल, तर तो हं. चांगलं फळ देणार आहे. ओके. जसं मुलांक 2 आहे. हा जर 11 नंबर हा मास्टर नंबरमधून येत असेल, तर तो डिफरंट फळ देतो. फळ देणार. बरोबर. कसं आहे ना सृष्टी, प्रत्येक जे आपण मुलांक बघतो, आता जे बघितले आपण, हं. हा जो मुलांक कुठल्या नंबरमधून आलेला आहे, ते पण तेवढं इम्पोर्टंट आहे. ओके. म्हणजे तुमचा जर मुलांक एक समज तुझी जन्मतारीख आहे 27, ठीक आहे. 7 आणि 2 मधनं येणारा तुझा जर 9 असेल, हं, हं, हं. तर त्या 9 मुलांकाची फळं वेगळी आहेत. हं, हं. कारण त्याला 7 आणि 2चं दोन्ही याचं हां, दोन्हीचे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन्स आहेत. त्याचे सुद्धा रिझल्ट हां, तुम्हाला हां, मिळणार हां, आहेत. हां. बरोबर, बरोबर. सो तू नाही कंपेअर करू शकत. एक तर ज्याची जन्मतारीख 1 आहे आणि हं, ज्याची हं, हं. जन्मतारीख 19 आहे, हं. त्याची लाईफ आणि तुझी लाईफ तू नाही कंपेअर करू शकत. बरोबर, कारण की तुझं बरोबर. नुसतं 1 आहे. त्याचं 1 आणि 9 मधनं येणारं 1 आहे. 1 आहे. बरोबर आहे, बरोबर. सो ते पण मॅटर हां. करतं. हां, 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 हां. तर मी काही ना रील्समध्ये बघितलेलं म्हणजे तर होतं काहीतरी 11 काढला हातावरती किंवा 7 काढला अच्छा. किंवा 6 काढला, तर 24 त्याचं काढतात. 24 काढलं. तर त्याचं काय लॉजिक आहे का काही म्हणजे त्याच्यामागे त्याचे पण? व्हायब्रेशन्स वाढवण्यासाठी आपण हां, करतो. हां, हां, हां. पण मी अव्हॉइड करते ओके. ह्या गोष्टी सांगणं हां, किंवा हां, करणं. हां. ओके, ओके, ओके. जसं आपण बघतो करियर वगैरे चूज करताना पण लोकं विचारतात, की न्यूमरोलॉजीचा आधार घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? तर त्यात कसं? नक्कीच करियर चूज करताना न्यूमरॉलॉजीचा आधार घ्यायला कधीही बेटर हं, मी हं, हं. म्हणेन. कारण की बघ आता रिसर्चवरती असं दिसून दिसून आलेलं आहे, की 70% लोकं हां. योग्य त्या प्रोफेशनमध्ये नाही आहेत. ओके. मग त्यांना स्ट्रगल भेटतोय. हां, 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 हां. म्हणून त्यांनी शक्यतो आपण करियर चूज करताना न्यूमरॉलॉजीचा आधार घेतलेला बेटर आहे. हं, हं, हं. शक्यतो 12वी जेव्हा मुलं होतायत, हं, तेव्हाच त्यांना एखादं करियर चूज करताना हं, अंकशास्त्राचा जर अभ्यास करून किंवा त्यांच्या हं, जन्मतारखेचा अभ्यास करून जर त्यांना ते करियर चूज हं. करून दिलं, तर त्यांची नक्कीच प्रगती तुला चांगली झालेली दिसून येईल. हं, हं, हं. तर तुम्ही जसं बोलल्या, की स्ट्रगल भेटतो वगैरे. तर त्याच्यावरून मला एक आठवलं, की 8 नंबर स्ट्रगलला दर्शवतो बरोबर? आणि बरोबर आहे. 1 नंबर लीड लीडरशिप करतो. हो, क्वालिटी जसं आपलं मगाशी जसं बोलणं दर्शवतो झालं. हो. हां. तर जे आपले पंतप्रधान आहेत अच्छा. नरेंद्र मोदी सर. तर त्यांचा नंबर तर 8 आहे. पण ते तर पंतप्रधान आहेत. तर मग ते कसं? बघ, जन्मतारीख त्यांची 17 आहे. ठीक आहे हां, ना, मूलांक 8 येतो. हां. पण जर तू बघितलंस तर स्ट्रगलिंग पिरियड, ते वयाच्या ठराविक एजपर्यंत स्ट्रगल करत होते. ओके. 8 नंबर जो आहे, तो वयाच्या 35 ते 40 वर्षानंतर चांगला रिझल्ट द्यायला चालू हां, हां, करतो. हां. ठीक आहे. नरेंद्र मोदींचं पण असंच झालेलं आहे. नरेंद्र मोदी काय लगेच म्हणजे वयाच्या कमी वयामध्ये नाही हां, हां. पंतप्रधान हो, झालेले आहेत. हो. बरोबर, बरोबर. बरोबर आहे. हां. ठराविक एज नंतर त्यांना त्या 8 नंबरनं रिझल्ट हां, दिलेला हां, आहे हां. आणि तेव्हा ते लीड करतायत. हं, हं, हं. प्रत्येक मुलांकाला आहे ना त्यांचा कालावधी आहे. ओके, ओके. मग जसं 8 नंबरचा जो हां, मुलांक आहे त्यांना वयाच्या 35व्या वर्षानंतरच हां. त्यांना यश किंवा त्यांची एक लाईफ सेटल व्हायला चालू होते. ओके, ओके. तसं प्रत्येक मुलांकाला एक कालावधी आहे. हं, 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 तो हं. कालावधी बघणं पण महत्वाचं आहे. हं, हं, हं. प्रत्येक नंबर्सना पण कालावधी आहे. हं. मुलांकाचा कालावधी आहे, तुमच्या नावाच्या नंबरचा कालावधी आहे, तुमच्या बर्थ इयरचा कालावधी आहे. ह्या सगळ्याचे कॅल्क्युलेशन आम्ही न्यूमरोलॉजीमध्ये हं, करतो. हं, हं, हं. नुसतं मुलांकावरनं एखाद्या व्यक्तीचं पूर्ण भविष्य नाही सांगता येणार आहे तुला किंवा पूर्ण एक्सप्लेन नाही करता येत आहे. हां, हां, हां. मुलांक, भाग्यांकाचे कॉम्बिनेशन्स आहेत. हां. ते पण महत्वाचं आहे. मग ते आपल्या पण त्यांना न्यूमरोलॉजीमध्ये बॅड कॉम्बिनेशन्स आहेत काही, हां, काही हां. चांगले कॉम्बिनेशन्स हां, आहेत. हां, हां. असं पण आहे. हां, हां, हां. आणि भाग्यांक पण तेवढाच म्हणजे आपल्याला मॅटर करतो ना. जसं आपण मुलांक बघतो. हं, मुलांकाविषयी जसं बोललो आपण, की 8 मुलांक स्ट्रगलिंग वगैरे असतं त्यांना 35 वर्षानंतर हं. जे काही आहे सक्सेस हे ते त्यांची सेटलमेंट लाईफ त्याच्यानंतर सुरुवात होती. बरोबर आहे. तसंच मग तेच अलाइनमेंट त्यांचं भाग्यांकासोबत पण असेलच ना? हो, आहे ना. म्हणजे भाग्यांक नेमकी असं दर्शवतो का, की ह्या-ह्या पर्टिक्युलर एज नंतर? नाही.
बघ मुलांक आणि हां, भाग्यांक. हां, मुलांक म्हणजे जन्मतारीख आणि हां. भाग्यांक म्हणजे जन्मतारखेची टोटल झाली. बरोबर. हो, बरोबर आहे. हो. मुलांक आणि भाग्यांकाचे कॉम्बिनेशन पण चांगले पाहिजेत. ओके. हां, जसं तुम्ही आता बोलल्या, हां, की जसं 1 आणि 8 वर्स्ट कॉम्बिनेशन आहे. ओके. त्यांचा मुलांक 1 असेल आणि भाग्यांक 8 असेल, तर हां, हां, त्यांना हां. स्ट्रगल दिसतो आपल्याला त्यांच्या लाईफमध्ये. ओके. तसे कॉम्बिनेशन्स आहेत. हं, 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 हं. ठीक आहे. हं. ते कॉम्बिनेशन्स पण चांगले पाहिजेत. हं, हं, हं. आता कॉम्बिनेशनवरून आठवलं, की जसं आपण लाईफ पार्टनर बघतो मग. हां. मग लाईफ पार्टनर सोबत नेमकी मूलांक, भाग्यांक दोन्ही पण बघितलं जातं, की फक्त मूलांक बघितलं दोन्ही जातं? बघितलं दोन्ही जातं. मी पण दोन्ही बघितलं बघते. जातं. लाईफ पार्टनर चूज करताना हां. सुद्धा जन्मतारीख त्यांची बघितली जाते. हं, हं, हं. बघ कधी-कधी आपल्याला बघायला मिळतं ना, पत्रिका छान जुळलेली आहे, हं. तरी पण दोघांच्यात वाद दिसत आहेत किंवा डिव्होर्स झालेला बघतो. तेव्हा जेव्हा मी ते पत्रिका बघितल्यानंतर म्हणजे 28 गुण जुळलेले असतात, 29 गुण जुळलेले असतात, हं, हं. तरी पण वादविवाद किंवा जेव्हा एखादे हं. कपल येतं आता कधी-कधी तर जजकडे येतं. 32-36 सगळे हो, गुण जुळलेले असतात, तरी हो. पण पण त्याचे डिव्होर्स जर होतात. न्यूमरॉलॉजिकल एनालिसिस करायला गेलं ना, तर ते हं. दोन्ही त्यांची जन्मतारखा मॅच होत नाहीत. ओके. अशा वेळेस पण वाद बघायला मिळतात. हां, हां, हां. जसा 36चा आकडा बनतो. हां. ज्याची जन्मतारीख 3 आहे आणि ज्याची जन्मतारीख 6 आहे. 3 आणि ओके. 6चं कधीच जुळत नाही. जर लाईफ पार्टनर 3 आणि 6चे हं, हं, असतील, हं, हं, हं. तर ऑब्व्हियसली हं, हं, हं. त्यांच्यामध्ये वादविवाद बघायला मिळतील हां, किंवा हां, त्यांचं हां. एकमेकांशी वादविवाद म्हणण्याचे विचार पटत नाहीत. ओके. म्हणजे हे असं पण प्रॉब्लेम्स घडतं. होतात. हो, हे प्रॉब्लेम्स पण हां, येतात. हां, मग हे हां. बघणं पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर, हो. बरोबर. हां. मी तर ऐकलेलं आहे, की सेम नंबरचे पार्टनर्स नको आहेत किंवा पाहिजे कसं बघ ते? सेम नंबरच्या पेक्षा आहे ना, तुला तुझ्या नंबरला जो फेव्हरेबल नंबर आहे, हां, तर त्या ह्याचा पार्टनर घेतलास तर हां. बेटर राहील. हं, हं. जसं 1 आणि 9चं कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे. ज्यांची हं. जन्मतारीख 1 आहे आणि त्यांचा जर पार्टनर 9 असेल, हे कॉम्बिनेशन ऑल्वेज बेस्ट. ओके. 1 आणि 2चं कॉम्बिनेशन पण लाईफ पार्टनरसाठी चांगलं आहे. चांगलं आहे. जसं 1ला आपण राजा म्हणतो, 2ला आपण राणी म्हणतो. राणी म्हणतो. राजा-राणीचं कॉम्बिनेशन ऑल्वेज बेटर. हं, हं, हं. एक कडक आहे नंबर, राणी सौम्य आहे. राजा जर चिडत असेल, तर राणी समजावून घेणारी आहे. हां, हां, हां. बरोबर आहे. बरोबर, बरोबर. असं जर कॉम्बिनेशन जर लाईफ पार्टनरमध्ये सुद्धा आलं, तर हां. किती छान. नाही, सो बरोबर आहे. त्याचा सुद्धा विचार विचार करणं खूप करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. हां, हां, हां. जसं आता आपण बघितलंच आहे, की बाबा आपल्या सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. आपला लाईफ पार्टनरचा नंबर काय आहे? आपला करिअरचा पण नंबर करिअरमध्ये पण नंबर हा मॅटर करतोच. हो, बरोबर. सिग्नेचरमध्ये पण इव्हन नंबर मॅटर करतो. हो, परत फ्लॅट नंबर, गाडी नंबर, मोबाईल नंबर हो. या सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे न्यूमरोलॉजी आपल्याला सगळीकडे मॅटर हो, करते. सगळीकडे. सगळीकडे, आपल्या डेली सगळीकडे. इव्हन आपल्या डेली लाईफमध्ये पण आपल्याला जे काही हो, नंबर्स हो, हो, दर्शवले हो. जातात, ते पण न्यूमरोलॉजीमध्ये मॅटर करतात. हो, हो. बरोबर. म्हणजे हे सगळं नंबर्स खूप महत्वाचे आहेत. हां, हां, हां. बरोबर. कारण आपण जन्म वेळ, जन्मतारीख हे पण सगळंच मॅटर करतं न्यूमरोलॉजीमध्ये. हो, जे आपण सगळंच बघितलंय आता ह्या पॉडकास्टमध्ये. सगळ्याच हो. गोष्टी आपण डिस्कस केल्यात. तर राइट. काही एखादी टिप किंवा काही सजेशन आपल्या ऑडियन्ससाठी तुमच्याकडनं? ओके. ऑडियन्ससाठी एक सजेशन आहे, की नंबर्स जे आहेत, तुमचा मूलांक किंवा तुमची जन्मतारीख हं, जी हं. आहे, ती नीट थोडासा अभ्यासून हां, करियर चूज करा. हां. लाईफ पार्टनर चूज करा हं. किंवा तुमचा बिझनेस जर बिझनेस. करायचा असेल, बरोबर. तर हो. योग्य वर्षी हं, हं, हं. तो बिझनेस चालू करा. हं. म्हणजे तुम्हाला लॉसेस होणार नाहीत, लॉसेस कमी कमी दिसतील. दिसतील. ठीक आहे. खूप मस्त वाटलं मॅडम तुमच्यासोबत बोलून आज. खूप काही गोष्टी आपण ऑफ कॅमेराही डिस्कस केल्या, ऑन कॅमेराही डिस्कस केल्या. खूप काही गोष्टी तुम्ही नॉलेज आम्हाला इथे येऊन शेअर केलं. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. खूप खूप थँक यू. धन्यवाद थँक तुम्ही इथे आल्याबद्दल.